आजचा वार हा बैठकांचा वार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला आमदार खासदारांची उपस्थिती असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। काही दिवसांवरती विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या, त्याच्या अगोदर 4 जागांसाठी विधान परिषद निवडणूक सुद्धा पार पडतीये आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। तर कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बैठक बोलावलेली आहे। याही बैठकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? जगदीश, आज खरं म्हटलं तर विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने प्रत्येक पक्षाकडून आता विधानसभेची तयारी जी आहे ती जोराने करताना पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती कशा प्रकारे आखली जाऊ शकते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीला अपयश सहन करावं लागलेलं आहे, यानंतर आता विधानसभेत कशा प्रकारे काम केलं जाऊ शकतं आणि महायुतीला मोठं यश मिळवलं जाऊ शकतं, या संदर्भात बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री आपल्या विधानसभेच्या जागेचा एक आकडा देखील ठरवू शकतात सर्व आमदार खासदारांना सहमतीने। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महायुतीकडे किती जागा विधानसभा लढवण्यासाठी मागतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजच्या या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो। जगदीश, कुणाल, तुम्ही असेच जोडले रहा। आणखी एका बैठकी संदर्भातील बातमीवर तुमच्याकडून माहिती